हातात कोकणवासियांचा बुलंद आवाज, कोकण गर्जना। तटकरेंच्या होम ग्राउंडवर कोलाडमध्ये गीतेंच्या प्रचारासाठी आलेल्या शरद पवार यांचे जल्लोषात स्वागत। गीतेंच्या विजयासाठी अंबर सावत महाराजांना श्रीफळ वाढून साकडे। रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराला जोरदार रंग चढला असून दस्तूरखुद्द इंडिया आघाडीचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार हे सुनील तटकरे यांच्या होम ग्राउंडवर अनंत गीतेंच्या प्रचारासाठी दाखल झाले। त्यांनी गीतेंच्या विजयासाठी कोलाड आंबेवडी येथे श्री अंबर सावत महाराज मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ केला। यावेळी रोहा तालुक्यातील शिवसेना, राष्ट्रवादी, शेका पक्ष, काँग्रेस आदी घटक पक्षातील तथा इंडिया आघाडीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। रायगड लोकसभा निवडणुकीत तटकरेंना पराभूत करण्यासाठी तर अनंत गीते यांना भरघोस मतांनी लोकसभेत पाठवण्यासाठी आंबेवडी येथील ग्रामदैवताला साकडे घातले। तसेच भ्रष्ट कारभारी नेत्यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे। गीतेंना निवडून आणण्यासाठी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार रायगडच्या मैदानात उतरले। तटकरेंच्या पराभवासाठी पवारांची तोप रायगडात, विशेषतः त्यांच्या बालेकिल्ल्यात रोहा तालुक्यातील मौजे, कोलाड, आंबेवडी नाक्यावर धडाडत। आघाडीचे उमेदवार गीतेंच्या प्रचाराचा शुभारंभ इंडिया आघाडीच्या वतीने मोठ्या जल्लोषात करण्यात आला। गीते यांच्या प्रचारार्थ शेका पक्षाचे नेते आमदार जयंतभाई पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, विष्णुभाई पाटील, सुरेश खैरे, समीर सेठ शेडगे, दीपक तेंडुलकर, शंकरराव मस्कर, राजेश सानप, गणेश शिंदे, चंद्रकांत लोखंडे, राजेंद्र राऊत, शिवराम महाबळे, मारुती खांडेकर सर, मनोहर महाबळे, विठ्ठलराव मोरे, राजेश कापरे, आदित्य कोंडाळकर, अनिश शिंदे, बबलू सेठ सय्यद, शांताराम महाडिक, गणेश मडवी, सुनील महाडिक, मारुतीपाव लोखंडे, विष्णू लोखंडे, समीर महाबळे, कुलदीप सुतार, बिंदास धनावडे, अरविंद भिलारे, संकेत सोष्टे, बिलाल मोरबी, इलियास डबीर, जुल्फिका डबीर, मझर सिद्दीक, अमीर तेलंगे, नितीन वारंगे, निलेश वारंगे, सौचेतना लोखंडे, संजोत पडवल, कस्तुरी सुतार, ऐश्वर्या शिंदे आदी मान्यवर तसेच इंडिया आघाडीचे रोहा तालुक्यातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आदी घटक पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। शरद पवार यांच्या आगमनाने इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून तटकरेंना पराभूत करण्यासाठी थेट त्यांच्या होम ग्राउंडवर रणनीती आखल्यामुळे त्यांचा निवडणुकीत फटका तटकरेंना बसतो का हे निकालानंतरच स्पष्ट होईल। कोकण गर्जनासाठी रायगड भूषण विश्वास निकम, कोलाड। निवडणुकीच्या प्रचाराचा या ठिकाणी शुभारंभ नारळ वाढवून या ठिकाणी केलेला आहे। येत्या 7 मेला लोकसभेची निवडणूक 32 रायगड लोकसभेची होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार आदरणीय आनंद गीते साहेब यांचं 100% विजय होणार आहे। कारण या महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष, शरदचंद्र पवार साहेब यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आहे, समाजवादी पार्टी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या सर्व पक्षांची साथ आनंद गीते साहेबांच्या पाठीशी आहे। या मतदारसंघातील अनेक सामाजिक संघटना या गीते साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि एक स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार यांनी 6 वेळा लोकसभेमध्ये विक्रमी मताने विजय संपादन करून अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात देखील मंत्री होते, मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, पण निष्कलंक होते। या 30 वर्षाच्या कालावधीत त्यांना कुठल्याही तऱ्हेचं गालबोट लागलं नाही। असे स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आणि संसदीय अधिवेशनामध्ये कोकणातले आणि राज्यातले देशातले प्रश्न अतिशय अभ्यासूपणे आनंदजी गीते साहेबांनी मांडलेले आहेत आणि म्हणून या मतदारसंघात अगदी गुहागरपासून चिपळूण तालुक्यातली 72 गावं, खेड, दापोली, मंडणगड पासून ते थेट अलिबागपर्यंत हे जे काही 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, 6 विधानसभा मतदारसंघात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विक्रमी मताने गीते साहेब निवडून येणार आहेत। कारण आघाडीचे कार्यकर्ते जोमाने काम करायला लागलेले आहेत आणि गीते साहेबांची जी मशाल आहे ही अन्यायाविरुद्ध मशाल निश्चित, अन्यायाचा जो काही या ठिकाणी कर झालेला आहे, भ्रष्टाचार माचलेला आहे, या भ्रष्टाचाराला गाडण्याच्या दृष्टीने ही मशाल इथला रायगडचा मतदार
हाती घेऊन मशाल पेटवणार आहे आणि अन्यायाविरुद्ध या ठिकाणी आवाज या मतदानाच्या रूपाने गीते साहेबांना लोकसभेवर पाठवून विजयी करून या ठिकाणीतला जो काही अंधकार आहे तो नाहीसा करण्याचा प्रयत्न निश्चित इथला मतदार करणार आहे आणि गीते साहेबच विजयी होतील. गीते साहेबांचीच मशाल ही दिल्लीला जाणार आहे. ही काळ्या दगडावरची रेघ आहे.